एक्स. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय आहे, त्यानंतर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डोमेन काय आहे आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची रेंज काय आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच काय आहे, या सर्व टर्म आपल्याला या लेक्चर मध्ये बघायच्या आहेत. तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टार्ट करायच्या पहिले आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे, जसं की फंक्शन म्हणजे काय, फंक्शनचा डोमेन काय असतो आणि फंक्शनची रेंज काय असते. तर या सगळ्या ज्या बेसिक टर्म्स आहे, या सगळ्या बेसिक टर्म्स आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे. जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो एक वेळेस तो व्हिडिओ आवर्जून बघा, कारण की त्या सगळ्या टर्म जर तुम्हाला माहिती असेल तरच हा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर तो व्हिडिओ एक वेळेस बघा आणि नंतरच ही कन्सेप्ट मग तुम्हाला समजेल. तर आज आपण बघणार आहोत इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय आहे किंवा कुठल्या फंक्शनचं आपण इन्व्हर्स फंक्शन फाइंड आउट करू शकतो. तर याच्या अगोदर आपण एक डेफिनेशन बघितलेली बघा फंक्शनची. इफ अ फंक्शन f defined from set a to set b is 1 1 and on to. जर हा फंक्शन f हा कसा असेल 1 1 and on to असेल, then its inverse function is denoted by. तर याचा जो इन्व्हर्स फंक्शन आहे, इन्व्हर्स फंक्शन आपण डिनोट करतो f इन्व्हर्स मीन्स पॉवर मध्ये आपण -1 घेतो. आणि जर डिफाइन फ्रॉम सेट b टू सेट a, जर हा फंक्शन f हा सेट a टू सेट b मध्ये डिफाइन करेल असेल तर याचा इन्व्हर्स फंक्शन हा डिनोट करतो आपण पॉवर मध्ये -1 नी, म्हणजे f रेज टू -1. आणि हा फंक्शन भेटतो कसा, तर याचा रिव्हर्स आपल्याला मीन्स याला डिफाइन होतो तो b टू a. जर हा फंक्शन f असेल a टू b तर याचा इन्व्हर्स फंक्शन हा f इन्व्हर्स कसा असेल b टू a. ठीक आहे, अशा फॉर्म मध्ये आपल्याला हा इन्व्हर्स फंक्शन भेटतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इफ y इज इक्वल्स टू f ऑफ x हा जर फंक्शन असेल, त्या फंक्शनचा इन्व्हर्स म्हणजे काय होणार, हा f लेफ्टला आला म्हणजे तो होणार f इन्व्हर्स मीन्स x इज इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y. x इज इक्वल्स टू काय भेटल, f इन्व्हर्स ऑफ y. अशा फॉर्म मध्ये आपल्याला काय भेटतो, हा इन्व्हर्स फंक्शन भेटतो. ठीक आहे, पण मग यामध्ये हा 1 1 and on to फंक्शन काय आहे, म्हणजे जो फंक्शन 1 1 and on to असेल त्याच फंक्शनचा आपण इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. मग आता 1 1 and on to फंक्शन काय आहे, ठीक आहे, तो 1 1 and on to फंक्शन काय आहे, टाइप ऑफ फंक्शन काय आहे, हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. पण मग त्या इथं आपल्याला इन्व्हर्स फंक्शन समजण्यासाठी सर्वात पहिले 1 1 and on to काय आहे तो माहिती पाहिजे. 1 1 and on to मीन्स काय, तर बघा आता हा सेट A आणि हा सेट B. हा सेट काय आहे A and this is सेट B. सेट A मध्ये काही एलिमेंट्स आहेत 0 1 2 आणि सेट B मध्ये काही एलिमेंट्स आपल्याला दिलेले आहेत 0 2 and 4. आणि हे जे दोन सेट आहे, या दोन सेट मध्ये एक रिलेशन आपल्याला दिलेलं आहे f of x is equals to 2x. ठीक आहे, मीन्स काय की हा जो सेट A आहे, सेट A मधले एलिमेंट्स मीन्स काय असेल, द व्हॅल्यू ऑफ x. आणि सेट B मधले एलिमेंट्स म्हणजे काय असेल, हा f ऑफ x ची व्हॅल्यू असेल. ठीक आहे, म्हणजे रिलेशन काय आहे की f of x is equals to 2x. म्हणजे हा जर x असेल तर x ला 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय भेटतो, f of x ची व्हॅल्यू भेटते. मग बघा 0 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं किती भेटेल, 2 into 0 0. या ठिकाणी हा 0 आहे म्हणजे हा 0 ची इमेज आपल्याला भेटेल 0. हा 1 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 1 जा 2 आणि या ठिकाणी हा 2 आहे म्हणजे हा 1 ची इमेज आपल्याला भेटते 2. आणि या 2 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 जा 4 म्हणजे 2 ची इमेज किती भेटते, 4 भेटते. ठीक आहे, हा एक फंक्शन आला. ठीक आहे, हा फंक्शन कसा आहे 1 1 and on to. 1 1 and on to म्हणजे काय, सर्वात पहिले ऑन टू फंक्शन. ऑन टू फंक्शन म्हणजे काय की हा जो सेट B आहे, सेट B मधले जेवढे काही एलिमेंट्स असेल, ह्या एलिमेंटची काहीतरी प्री इमेज पाहिजे. ठीक आहे, आता इमेज आणि प्री इमेज म्हणजे काय, तर सेट A मधले जे काही एलिमेंट्स आहे यांना म्हणतात प्री इमेज. सेट A मधले जे एलिमेंट्स आहे त्यांना म्हणतात प्री इमेज आणि सेट B मधले एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणतात इमेज. काय म्हणतात, इमेज किंवा मग व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे हा 0 ची ही 0 इमेज झाली, हा 1 चा 2 इमेज झाली आणि 2 ची इमेज काय झाली 4. तसंच मग 0 ची प्री इमेज 0, 2 ची प्री इमेज 1 आणि 4 ची प्री इमेज काय आहे 2. तर मग हा जो सेट B आहे, ते सेट B मधले जेवढे काही एलिमेंट असेल त्या प्रत्येकाची प्री इमेज पाहिजे.
एकही एलिमेंट हा सेपरेट नकोय, विदाउट प्री इमेज नकोय. ठीक आहे, म्हणजे आज जेवढे एलिमेंट्स असेल त्याची प्री इमेज पाहिजे. म्हणजे इथे बघा 0, 2 आणि 4 प्रत्येकाची प्री इमेज आहे. जर समजा या ठिकाणी हा 5 असता तर 5 ची प्री इमेज आहे का? नाही. मग जर अशा कंडिशन मधला हा जो फंक्शन आहे याला आपण ऑन टू फंक्शन म्हणतो का? नाही. या कंडिशन मध्ये हा ऑन टू असेल का? नाही. का? कारण की हा जो 5 एलिमेंट आहे 5 ची कुठलीही प्री इमेज नाहीये, म्हणून तो ऑन टू होत नाही. त्याला इनटू फंक्शन म्हणतात. ठीक आहे. मग ऑन टू मध्ये काय की जेवढे काही बी मधले एलिमेंट आहे प्रत्येकाची एक प्री इमेज पाहिजे. जसं 0 ची प्री इमेज 0, 2 ची 1, 4 ची काय आहे 2. इकडे एकही एलिमेंट हा सेपरेट नाहीये. हा झाला ऑन टू फंक्शन. ठीक आहे, हा ऑन टू. अँड सेकंड 1 1 फंक्शन. 1 1 म्हणजे काय की एक फंक्शन एकाच एलिमेंट सोबत एक एलिमेंट एकाच एलिमेंट सोबत मॅप झाला पाहिजे. ठीक आहे, याला मॅपिंग म्हणतात. म्हणजे 0 ची प्रत्येकाची एकच इमेज पाहिजे. 0 0 1 2 सोबत कनेक्ट आणि 2 4 म्हणजे एक एलिमेंट एकाच एलिमेंट सोबत कनेक्ट पाहिजे. अशा फंक्शनला आपण म्हणतो 1 1 अँड ऑन टू. ठीक आहे, 1 1 अँड ऑन टू फंक्शन. म्हणजे हा एक एका सोबत कनेक्ट आहे तो झाला 1 1 1 1 सोबतच कनेक्ट आहे म्हणजे हा झाला 1 1 अँड ऑन टू म्हणजे बी मधला कुठला एलिमेंट सेपरेट नाही. ठीक आहे, पण अशा फंक्शनला आपण 1 1 अँड ऑन टू म्हणतो. आणि जर दिलेला फंक्शन 1 1 अँड ऑन टू असेल तरच त्या फंक्शनचा काय भेटतो? इनव्हर्स भेटतो. तरच त्या फंक्शनचा आपण इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो. म्हणून इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात फर्स्ट कंडिशन आहे की दिलेला फंक्शन हा 1 1 अँड ऑन टू पाहिजे. 1 1 अँड ऑन टू. ठीक आहे, किंवा त्याला दुसऱ्या एका याच्यामध्ये म्हणतो आपण 1 1 अँड ऑन टू मीन्स बायजेक्टिव्ह. ठीक आहे, तर दिलेला फंक्शन 1 1 अँड ऑन टू किंवा मग त्याला अनदर एक वर्ड आहे कुठला? बायजेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे दिलेला फंक्शन 1 1 अँड ऑन टू पाहिजे किंवा बायजेक्टिव्ह पाहिजे. आले लक्षात? 1 1 अँड ऑन टू मीन्स काय? असा फंक्शन असेल तर आपण त्याचं इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो. आणि मग इनव्हर्स असेल, ठीक आहे, तर आता हा जर फंक्शन असेल तर बघा सेट बी मधले जेवढे काही एलिमेंट्स आहे त्यांना आपण म्हणतो रेंज. आणि हा जो सेट ए मधले एलिमेंट्स आहे त्यांना आपण म्हणतो डोमेन. म्हणतो डोमेन. म्हणजे या ठिकाणी हा जर फंक्शन एफ असेल फ्रॉम सेट ए टू बी मध्ये जर याला आपण डिफाइन करायला असेल तर ए सेट मधले जेवढे एलिमेंट आहे 0 1 2 हा झाला डोमेन. काय झाला? डोमेन. आणि जो सेट बी मधले एलिमेंट आहे, ठीक आहे, म्हणजे या प्रत्येक एलिमेंटची जी इमेज आहे त्या इमेजचा सेट म्हणजे 0 ची इमेज 0, 1 ची इमेज 2, 2 ची इमेज 4 म्हणजे हा 0 2 4 या एलिमेंटचा जो सेट आहे त्याला आपण म्हणतो रेंज. हे झालं करस्पॉन्डिंग टू फंक्शन. ठीक आहे, करस्पॉन्डिंग टू फंक्शन डोमेन आणि रेंज. या ठिकाणी आपण बघतो इनव्हर्स फंक्शन. आता इनव्हर्स फंक्शन काय की जर हा फंक्शन f आपल्याला दिलेला आहे a टू b तर याचं इनव्हर्स फंक्शन काय असतो? तर याचं इनव्हर्स फंक्शन आपल्याला भेटतो हा f इनव्हर्स. आणि तो काय भेटतो मग? फ्रॉम सेट b टू सेट a. मग जसा हा a काय होता फंक्शन f साठी डोमेन, ठीक आहे, आणि b काय होते? रेंज. तर तसंच हा f इनव्हर्स साठी काय होणार? तर f इनव्हर्स साठी हा जो b सेट आहे b सेट मध्ये एलिमेंट म्हणजेच तो असेल डोमेन. आणि हा a सेट मध्ये एलिमेंट म्हणजे काय असेल? रेंज. ठीक आहे, म्हणजे यावरून काय लक्षात येते आपल्याला की हा जो इनव्हर्स फंक्शन आहे हा इनव्हर्स फंक्शनचा डोमेन. ठीक आहे, म्हणजे काय? डोमेन ऑफ इनव्हर्स फंक्शन f. म्हणजे हा जो इनव्हर्स फंक्शनचा डोमेन आहे तो फंक्शन f चाच कोण आहे? रेंज. बघा इथं सेट b हा काय आहे? डोमेन. आणि फंक्शन साठी b हा काय आहे? रेंज. म्हणजे डोमेन ऑफ f इनव्हर्स इज इक्वल्स टू काय भेटते? रेंज ऑफ फंक्शन f. ठीक आहे, म्हणजे फंक्शन f ची जी रेंज आहे ती त्याच्या इनव्हर्स ची काय होणार? डोमेन होणार. आणि हा जो रेंज ऑफ f इनव्हर्स, ठीक आहे, म्हणजे द रेंज ऑफ इनव्हर्स साठी काय आहे बघा हा f इनव्हर्स. इनव्हर्स फंक्शन साठी जी रेंज आहे ती रेंज म्हणजे काय आहे? सेट a चे एलिमेंट. आणि फंक्शन f साठी a म्हणजेच काय आहे? डोमेन आहे. म्हणून हा रेंज ऑफ फंक्शन f इनव्हर्स इज इक्वल्स टू काय भेटतो? डोमेन ऑफ फंक्शन f. सिंपली लक्षात ठेवायचे आपल्याला की फंक्शनचा जो डोमेन असतो तो त्याच्या इनव्हर्स फंक्शनची रेंज असते आणि फंक्शनची जी रेंज असते ती त्याच्या इनव्हर्स फंक्शनची काय होते? डोमेन होते. म्हणजे फंक्शन आणि इनव्हर्स फंक्शन मध्ये काय करतात की हे डोमेन आणि रेंजला इंटरचेंज करतात.
म्हणजे फंक्शनची जी रेंज आहे ती इन्व्हर्स फंक्शनचा डोमेन असेल आणि फंक्शनचा जो डोमेन आहे तो इन्व्हर्स फंक्शनची रेंज असेल. ठीक आहे, तर हा आपल्याला भेटतो डोमेन आणि रेंज ऑफ फंक्शन. हा बघितलेला आपण डोमेन आणि रेंज ऑफ फंक्शन. आता आपल्याला बघायचं यामध्ये की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याच्या अगोदर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघितलेले आहे. आपल्याकडे 6 टाइपचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक असे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ऑलरेडी हे फंक्शन आहेच. ठीक आहे, मग यांचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आपल्याला. काय करायचं आहे? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अगोदर चेक करावं लागेल की दिलेले जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे 1 1 आणि ऑन 2 आहे का. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक करस्पॉन्डिंग अँगल साठी एकच व्हॅल्यू भेटते का हे आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे जर ते फंक्शन 1 1 आणि ऑन 2 असेल तरच आपण त्यांचं इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग आपल्याला आपण आता चेक करू की दिलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 1 1 आणि ऑन 2 आहे का. ठीक आहे, तर बघा आपण याच्या अगोदर 11th स्टँडर्ड मध्ये जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्यांचे ग्राफ बघितलेले होते. ठीक आहे, तर हा 1 1 आणि ऑन 2 चेक करण्यासाठी ग्राफिकली जर आपण बघितलं तर तो सर्वात इझी जातो की फंक्शन 1 1 आणि ऑन 2 आहे की नाही तो चेक करण्यासाठी. ठीक आहे, तर जसे काही इथं ग्राफ दिलेले बघा आपण. ठीक आहे, तर हे ग्राफ आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेले होते. जसा y sin x चा ग्राफ आहे. मग हा y sin x हा जो फंक्शन आहे हा फंक्शन 1 1 आणि ऑन 2 आहे का तो आपल्याला चेक करायचा आहे. ठीक आहे, आता सर्वात पहिले बघा हा ग्राफ आपण बघू. फर्स्ट ग्राफ की y sin of x चा. ठीक आहे, मग y sin x साठी हा x ऍक्सिस वरती काय असतात? अँगल असतात आणि y ऍक्सिस वरती त्या अँगलची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असते. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की sin x हा जो फंक्शन आहे याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू. ठीक आहे, तर मिनिमम व्हॅल्यू भेटते यासाठी आपल्याला -1 आणि मॅक्झिमम भेटते +1. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा ग्राफ हा -1 आणि +1 च्या मध्येच काय होतो? म्हणजे हा -1 आणि +1 च्या मध्ये अप अँड डाऊन मध्ये असा हा ग्राफ आपल्याला भेटतो. ठीक आहे, म्हणजे sin x साठी लिमिट आहे -1 टू +1. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो sin x फंक्शन आहे हा sin x साठी जर आपण पर्टिक्युलर एखादी व्हॅल्यू जर घेतली. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी सपोज हा sin x आहे. sin x या करस्पॉन्डिंग या अँगलला जी व्हॅल्यू असेल बघा, म्हणजे इथं जो अँगल आहे त्या अँगलला जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी परत दुसऱ्या एका अँगल साठी रिपीट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे अजून इकडे पुढे जर आपण समोर गेलो तर परत ती व्हॅल्यू दुसऱ्या एका अँगल साठी रिपीट होणार आहे. म्हणजे जर y या ठिकाणी एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल तर ही व्हॅल्यू बघा इथं जर आपण एखादी अशी y एखादी लाईन काढली. सपोज y 1/2 ची लाईन आपण ड्रॉ केली. ही झाली y 1/2. तर या ठिकाणी बघा या अँगलला ही व्हॅल्यू 1/2 असेल, इकडेही सेम त्याच अँगल म्हणजे डिफरंट अँगलला सेम व्हॅल्यू 1/2 भेटेल, इकडेही डिफरंट अँगलला आपल्याला 1/2 भेटेल. म्हणजे एक पेक्षा जास्त अँगल साठी एकच व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, कन्सेप्ट आपण बाय युजिंग अलाइड अँगल काय फॉर्म्युले बघू शकतो. बघा आता साइन आपल्याला माहिती आहे π/6 साठी किती असतो? 1/2 असतो. बाय युजिंग अलाइड अँगल साइन ऑफ π-π/6 जर आपण घेतला तर तोही काय भेटतो आपल्याला? साइन ऑफ π/6 भेटेल. किंवा मग अजून हा साइन ऑफ π-π/6 किंवा हा साइन ऑफ 2π प्लस π/6 इज इक्वल्स टू ऑल्सो साइन ऑफ π/6. ठीक आहे, म्हणजे हे काय आहे? अलाइड अँगल जर आपण यूज केले π-π/6 साइन ऑफ 6π - π 5π/6 6 2 12π प्लस π साइन ऑफ 13 π/6 इज इक्वल्स टू साइन ऑफ π/6. म्हणजे साइन π/6 साठी जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू साइन ऑफ 5π/6 साठी भेटते. तीच व्हॅल्यू आपल्याला साइन ऑफ 13 π/6 साठी भेटते. आणि ती किती भेटते? 1/2. म्हणजे या ठिकाणी जर हा 1/2 ची लाईन जर घेतली तिथला अँगल किती भेटेल आपल्याला? हा भेटेल π/6. सेम त्याच्याच करस्पॉन्डिंग इथला अँगल किती भेटेल? तर आपण आताच फाइंड आउट केलं तो भेटेल 5π/6. समोर जर आपण गेलो तर या ठिकाणी किती भेटेल? तो 13 π/6. म्हणजे π/6 साठी जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू 5π/6 साठी भेटते, तीच व्हॅल्यू 13 π/6 साठी भेटते. म्हणजे या ठिकाणी जर आपण हा फंक्शन घेतला, ठीक आहे, हा म्हणजे यामध्ये काही अँगल जर आपण घेतले, हा सपोज π/6 घेतला, या ठिकाणी हा 5π/6 घेतला आणि हा 13π/6 घेतला.
ठीक आहे, हा सेट ए आणि हा बी. सपोज हा रिलेशन y इज इक्वल्स टू sin x असेल तर ही झाली x ची व्हॅल्यू आणि ही झाली y ची व्हॅल्यू. त्याला y घेतात किंवा f ऑफ x घेतात. ठीक आहे, आणि इकडे जर किती असेल तो 1/2 असेल तर बघा बरं मग हा x मीन जर π/6 असेल तर sin π/6 1/2, sin 5π/6 again 1/6 and sin 13π/6 again 1/6. ठीक आहे, मग हा जो फंक्शन आलेला आहे हा फंक्शन जर आपण बघितला तर हा 1 1 आहे का? तसं तो ऑन टू आहेच, इकडे कुठला एलिमेंट सेपरेट नाही. म्हणजे जेवढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे ऑन टू फंक्शन आहे. फक्त आपल्याला चेक करायचं तो 1 1 आहे का? हा फंक्शन 1 1 दिसतोय का? नाही. हा कसा आहे? मेनी व्हॅल्यू टू 1 आहे. हा मेनी बघा 1 2 3 या तीन अँगल साठी सेम व्हॅल्यू भेटते, म्हणजे याला आपण म्हणतो मेनी टू 1. हा फंक्शन कुठल्या टाइप मध्ये आहे? हा आहे मेनी टू 1 टाइप मध्ये. हा 1 1 आहे का? नाहीये. ठीक आहे, मग हा फंक्शन जर 1 1 नसेल तर हा कसा आहे? मेनी टू 1 आहे. आणि आपण आताच डेफिनेशन बघितले की जर दिलेला फंक्शन हा 1 1 अँड ऑन टू असेल तरच आपण त्या फंक्शनचा काय करू शकतो? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो sin x आहे, sin x हा 1 1 अँड ऑन टू भेटला का? नाही. म्हणजे तो 1 1 आहे का? नाहीये. आणि 1 1 नसेल तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फाइंड आउट करू शकतो का? नाही फाइंड आउट करू शकत. त्या फंक्शनचं इनव्हर्स फंक्शन भेटत नाही. मग आता जर त्या फंक्शनचे इनव्हर्स भेटत नसेल म्हणजे आपण साइनचा इनव्हर्स फंक्शन नाही फाइंड आउट करू शकत. करू शकतो का? नाही. पण मग आपल्याला बीट काय दिलेला आहे? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. नावच काय आहे? काय बघायचं आहे आपल्याला? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. इनव्हर्स फाइंड आउट करायचं ना आपण या ठिकाणी चेक केलंय की त्याचा इनव्हर्स तर भेटत नाही. मग तर काय करावं लागतं? तर अगोदर हा जे फंक्शन आहे या फंक्शनला आपल्याला 1 1 मध्ये कन्वर्ट करावं लागतं. की जो दिलेला फंक्शन आहे हा फंक्शनला कशात कन्वर्ट करायचं? 1 1 मध्ये. बघा मग आता या ठिकाणी आपल्याला हा जो sin x आहे हा sin x 1 1 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग हा y इज इक्वल्स टू sin x फंक्शन 1 1 मध्ये कसं भेटेल? ठीक आहे, जर आपण हा ग्राफ बघितला तर बघा हा ग्राफ वरती जर आपण हा मायनस π/2 ची एक लाईन घेतली आणि हा प्लस π/2 मध्ये आला, हा प्लस π/2 ची लाईन. ठीक आहे, हा मायनस π/2 टू प्लस π/2 म्हणजे इंटरवल यातली आपण कन्सिडर केली की मायनस π/2 टू प्लस π/2. तर बघा ह्या इंटरवल मध्ये हा मायनस π/2 टू प्लस π/2 मध्ये हा जो फंक्शन आहे यात कुठल्याही अँगलला व्हॅल्यू रिपीट होते का? नाही. बघा हा इथून इथपर्यंत आणि हा कुठल्याही अँगलला ती व्हॅल्यू रिपीट होते का? नाही. म्हणजे 1 1 अँड ऑन टू मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो की जो काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्यांना आपण एका इंटरवल मध्ये डिफाइन करतो. जसं की इथली इंटरवल जर आपण बघितली तर हा मायनस π/2 टू प्लस π/2. हा मायनस π/2 टू प्लस π/2 मध्ये तो कसा आहे? 1 1 अँड ऑन टू आहे. कुठल्याच अँगलला व्हॅल्यू रिपीट भेटत नाही. ठीक आहे, जरी आपण याला बघितलं तर हा जो मायनस π/2 टू प्लस π/2 आहे तर मायनस π/2 टू प्लस π/2 ला कुठल्याच अँगलला व्हॅल्यू रिपीट भेटत नाही. ठीक आहे, जसं या ठिकाणी आपण घेतला जसं की ज्यामध्ये अँगल्स घेतले आपण π/2 देन π/3 देन π/4 π/6 0 then minus π/6 minus π/4 minus π/3 and minus π/2. ठीक आहे, आपण हे एक वन सेट कन्सिडर केला आहे and then b सेट आपण कन्सिडर केला. सपोज 1 then √3/2 then 1/√2 then 1/2 0 minus 1/2 minus 1 upon √2 minus √3/2 and 1. ठीक आहे, हा सेट बी आपण कन्सिडर केला. तर यामध्ये जर आपण बघितलं तर बघा आता जर हा रिलेशन आपला y इज इक्वल्स टू साइन ऑफ x असेल, ठीक आहे, म्हणजे ही आली x ची व्हॅल्यू आणि ही भेटली आपल्याला y ची व्हॅल्यू. तर यामध्ये बघा बरं साइन ऑफ x मीन्स π/2 साइन π/2 किती असतो? 1. ठीक आहे, साइन π/3 मीन्स साइन 60 डिग्री किती असते? √3/2. साइन 45 किती असतो? 1/√2. साइन ऑफ 30 डिग्री किती असतो? 1/2. साइन 0 0 मायनस आता या ठिकाणी हा फॉर्म्युला बघा साइन ऑफ मायनस थीटा असेल तर तो भेटतो मायनस साइन थीटा. म्हणजे π/6 ची जी व्हॅल्यू आहे तीच भेटेल, फक्त मायनस भेटेल. म्हणून हा साइन ऑफ मायनस π/6 इज इक्वल्स टू मायनस 1/√2. साइन ऑफ मायनस π/4 इज इक्वल्स टू मायनस 1/√2.
sin of minus pi by 3 is equals to minus root 3 by 2 and sin of minus pi by 2 is equals to minus 1. ठीक आहे, बघा आपण कुठून कुठपर्यंत घेतलं, मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2, म्हणजे हा जो अँगल आहे हा मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 पर्यंत जर आपण घेतला तर हा जो फंक्शन आहे हा फंक्शन बघा आपल्याला कसा भेटतो, प्रत्येक एलिमेंट इकडे एकाच एलिमेंट सोबत मॅप होतोय, म्हणजे इकडे जेवढे काही एलिमेंट आहे प्रत्येकाची एकच इमेज भेटते बघा, म्हणजे एकच व्हॅल्यू भेटते आपल्याला, प्रत्येक अँगलच्या करस्पॉन्डिंग जी काही y ची व्हॅल्यू आहे ती कशी भेटते, युनिक भेटते. ठीक आहे, आणि इकडे कुठलाही अँगल म्हणजे इकडे कुठलीही व्हॅल्यू सेपरेट नाहीये, म्हणजे हा फंक्शन कसा आला 1 1 अँड ऑन टू, म्हणजे हा कशात कन्वर्ट झाला 1 1 अँड ऑन टू मध्ये कन्वर्ट झाला. फ्रॉम कुठून कुठपर्यंत, तर ही इंटरवल मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 असंच आपण चेक करू शकतो. हा मायनस पाय बाय 2 टू सॉरी हा प्लस पाय बाय 2 टू 3 पाय बाय 2, म्हणजे हा पाय बाय 2 पासून 3 पाय बाय 2 पर्यंत तो कसा आहे 1 1 अँड ऑन टू फंक्शन आहे. 3 पाय बाय 2 टू किती 5 पाय बाय 2, ठीक आहे सॉरी हा 5 पाय बाय 2 इथला अँगल, ठीक आहे तो किती असेल 1 1 अँड ऑन टू. तसंच या ठिकाणी हा मायनस पाय टू मायनस पाय बाय 2 यासाठी पण तो कसा आहे 1 1 अँड ऑन टू, म्हणजे हा जो sin x हा जो फंक्शन आहे हा कुठल्या इंटरवल साठी, तर असा मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 किंवा पाय बाय 2 टू 3 पाय बाय 2 किंवा मग 3 पाय बाय 2 टू 5 पाय बाय 2 5 पाय बाय 2 टू 7 पाय बाय 2, ह्या प्रत्येक इंटरवल साठी हा कसा भेटतो 1 1 अँड ऑन टू फंक्शन भेटतो. काय भेटतो तो 1 1 अँड ऑन टू. आलं लक्षात, म्हणजे आपण काय केलंय की जो sin x हा फंक्शन आहे त्याला 1 1 अँड ऑन टू मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला इंटरवल मध्ये डिफाइन केलं, मग ह्या सगळ्या इंटरवल त्यामध्ये आहे. ठीक आहे, मग त्यातली ही जी इंटरवल आहे मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 या इंटरवलला आपण म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. ठीक आहे, ही काय झाली त्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. ठीक आहे, मग या बाकीच्या आहे फक्त प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच साठी मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 हा डिफाइन करेल आहे, आपण त्याला म्हणतो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. ठीक आहे, आलं लक्षात मग की हा जो sin x फंक्शन आहे हा 1 1 अँड ऑन टू कुठल्या इंटरवल साठी आहे किंवा त्याच इंटरवल साठी काय आहे हे त्याचं बाकी सगळं एक्सप्लेनेशन आपण बघितलंय. ठीक आहे, तसंच सेम वेनी आपण cos x घेऊ शकतो. बघा cos x पण हा जो फंक्शन आहे की इथली जी व्हॅल्यू सपोज आपण इथं हा y इज इक्वल्स टू एक लाईन ड्रॉ केली तर इथल्या ज्या अँगल म्हणजे ही व्हॅल्यू ज्या अँगलला भेटेल तर सेम व्हॅल्यू अजून दुसऱ्या एका अँगलला भेटणार आहे, म्हणजे डिफरंट अँगल साठी काय होतो तो सेम व्हॅल्यू आपल्याला रिपीट भेटते, मग तो 1 1 अँड ऑन टू आहे का नाहीये. पण याला पण आपण डिफाइन करताना काय करतो की हा 0 टू कुठला पाय 0 पासून पाय पर्यंत जर आपण या ठिकाणी बघितला तर या इंटरवल साठी हा 0 टू पाय या इंटरवल साठी कसं भेटतो 1 1 अँड ऑन टू भेटतो. ठीक आहे, म्हणून 0 टू पाय असेल किंवा पाय टू 2 पाय किंवा 2 पाय टू 3 पाय या सगळ्या इंटरवल साठी हा सर काय भेटतो आपल्याला हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 1 1 अँड ऑन टू भेटतो. म्हणून या ठिकाणी आपण जे इंटरवल घेतो ते घेतो 0 टू पाय. ठीक आहे, मग आता या ठिकाणी हा एवढा फंक्शन हा एवढ्या इंटरवल साठी हा कसा झाला 1 1 अँड ऑन टू झाला. मग आता हा जर इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो मग त्या इन्व्हर्सचं आपल्याला काय भेटेल डोमेन आणि रेंज. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची इन्व्हर्स आपण डिनोट कसं करतो बघा, हा जर साइन फंक्शन आहे त्याच इन्व्हर्स आपण डिनोट करणार साइन इन्व्हर्स, कॉस साठी कॉस इन्व्हर्स, टॅन साठी टॅन इन्व्हर्स, कॉट साठी कॉट इन्व्हर्स, सेक साठी सेक इन्व्हर्स आणि कोसेक साठी कोसेक इन्व्हर्स. ठीक आहे, तर हे ट्रिग्नोमेट्रिकचे इन्व्हर्स आपण या फॉर्म मध्ये डिनोट करतो. सिंपली पॉवर मध्ये काय होतं त्याचा मायनस. आता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकचे आपल्याला बघायचे डोमेन आणि रेंज. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी जो साइन इन्व्हर्स बघितला तर साइन इन्व्हर्स साठी आपल्याला हा जो y इज इक्वल्स टू साइन ऑफ x हा फंक्शन आला. ठीक आहे, मग यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो x आहे x हा अँगल कुठून कुठपर्यंत x ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत घेतली तर आपल्याला तो 1 1 आणि ऑन टू भेटतो. तर जो आपण मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 म्हणजे हा जो x आहे हा x आपण x ची व्हॅल्यू जर मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 जर पुट केली ठीक आहे तर आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे y ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत भेटते -1 टू +1 म्हणजे हा जो sin x आहे sin x साठी -1 टू +1. ठीक आहे, म्हणजे हा -पाय बाय 2 टू +पाय बाय 2 मध्ये हा जो sin x आहे sin x हा 1 1
भेटतो आपल्याला 1 1 आणि ऑन 2. ठीक आहे. आणि या एक्सच्या या व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग वायच्या काय व्हॅल्यू भेटतात -1 to 1. म्हणजे या ठिकाणी जो काही इनपुट आहे हा इनपुट म्हणजे याचा झाला डोमेन. ठीक आहे. आणि ही काय झाली रेंज. कशासाठी? हा y is equals to sin x या फंक्शन साठी. मग याचा इन्व्हर्स आपण डिनोट कसं करणार? तर y is equals to sin इन्व्हर्स ऑफ x. ठीक आहे. किंवा मग याला तुम्ही असं x is equals to sin इन्व्हर्स ऑफ y पण घेऊ शकता, पण जनरली तो y is equals to sin इन्व्हर्स x घेतात. ठीक आहे. तर हा झाला त्याचा इन्व्हर्स फंक्शन. मग यामध्ये ही जी y ची व्हॅल्यू, मग इथं y म्हणजे कोण येणार? तर हा -1 to 1 आणि x म्हणजे काय असेल? तर येणारा व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला आउटपुट काय भेटल? -π/2 to +π/2. म्हणजे फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण जो अँगल आहे हा अँगल आपला इनपुट असतो. अँगल काय असतो? इनपुट. आणि मग आपल्याला हा जी येणारी व्हॅल्यू आहे ती काय भेटते? आउटपुट. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी अँगल हा इनपुट असतो आणि व्हॅल्यू ही आउटपुट असते. तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये व्हॅल्यू ही इनपुट असते. व्हॅल्यू काय असते? इनपुट. आणि अँगल हा काय असतो? आउटपुट असतो. जसं की sin ऑफ π/6 इज इक्वल्स टू किती भेटतो? 1/2. हा झाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री काय असतो? की sin इन्व्हर्स ऑफ 1/2 हा किती असेल? π/6. म्हणजे या ठिकाणी इनपुट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी इनपुट हा काय असतो? अँगल. आणि आउटपुट ही काय असते? व्हॅल्यू. तर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये इनपुट मध्ये काय असतो? ही असते व्हॅल्यू आणि आउटपुट मध्ये काय भेटतो आपल्याला? अँगल भेटतो. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक साठी डोमेन म्हणजे अँगल असतात आणि रेंज म्हणजे व्हॅल्यू असते. तर त्याच्या इन्व्हर्स साठी डोमेन म्हणजे काय असेल? मग हा असेल डोमेन. तर डोमेन म्हणजे काय असेल? व्हॅल्यू. आणि येणारा अँगल म्हणजे काय असेल? रेंज. म्हणून साइन इन्व्हर्स साठी डोमेन आपल्याला भेटतो -1 to +1 आणि रेंज भेटते -π/2 to +π/2. ठीक आहे. क्लोज इंटरव्हल आपण घेतो या ठिकाणी. क्लोज म्हणजे त्यात -π/2 पण आला आणि +π/2 पण आला. ठीक आहे. तर हा भेटला आपल्याला साइन साठी. सेम वेने आपल्याला कॉस साठी भेटतो बघा. कॉस साठी कुठून कुठपर्यंत आहे? तर हा जो कॉस फंक्शन आहे y is equals to cos of x. हा फंक्शन y is equals to cos of x. हा 1 1 आणि ऑन 2 केव्हा होतो? जर या ठिकाणी x म्हणजे अँगल 0 टू किती असेल? पाय. म्हणजे या ठिकाणी हा जो x आहे हा 0 टू पाय असेल तर येणारी व्हॅल्यू. ठीक आहे. तर येणारी व्हॅल्यू आपल्यालाही माहिती आहे की cos of x आहे हा फ्रॉम -1 टू कुठपर्यंत असतो? तो +1 पर्यंत असतो. म्हणजे cos पण हा cos लिमिट पण -1 टू +1 आहे. म्हणजे येणारी व्हॅल्यू बघा हा +1 पासून कुठपर्यंत येणार? -1. म्हणजे या ठिकाणी काय भेटतो? तो -1 टू +1. हा झाला ट्रिग्नोमेट्री साठी. याचं इन्व्हर्स काय येणार? तर इन्व्हर्स भेटेल x इज इक्वल्स टू cos इन्व्हर्स ऑफ y. मग यासाठी हा काय झाला? डोमेन. ही काय झाली? रेंज. ठीक आहे. तर मग यामध्ये आउटपुट बघा आपण काय देणार आहोत? तर आउटपुट देणार आहोत y मीन्स काय असेल? व्हॅल्यू. आणि आपल्याला सॉरी यामध्ये आपण इनपुट काय देणार? -1 टू +1 म्हणजे व्हॅल्यू. आणि आउटपुट काय भेटेल आपल्याला? अँगल भेटेल. आणि तो कुठून कुठपर्यंत असेल? 0 टू π. का? कारण की 0 टू π मध्ये तो 1 1 आणि ऑन 2 भेटतो. ठीक आहे. म्हणजे हा इन्व्हर्स साठी हा झाला डोमेन आणि ही काय झाली? रेंज. ही काय झाली? रेंज. ठीक आहे. म्हणजे हा कॉस इन्व्हर्स साठी आपल्याला डोमेन काय भेटतो? -1 टू +1 आणि याची रेंज काय भेटते? 0 टू π. येते लक्षात? ठीक आहे. रेंज काय भेटते? 0 टू π. हा झाला आपला कुठला फंक्शन? कॉस इन्व्हर्स. ठीक टू cot of x आहे. ठीक आहे. मग y is equals to cot of x साठी हा ग्राफ आहे बघा. ठीक आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर हा फंक्शन आपल्याला 1 1 आणि ऑन 2 कुठून कुठपर्यंत भेटतो बघा या ठिकाणी. जर आपण हा ग्राफ जर केअरफुली बघितला तर हा अँगल 0 पासन तर इथपर्यंत पाय पर्यंत हा कसा भेटतो आपल्याला? 1 1. कुठलीच व्हॅल्यू रिपीट होत नाही. तसंच इकडे जर बघितलं तर हा -π पासन तर 0 पासन. म्हणजे यामध्ये जे काही इंटरवल आपल्याला भेटणार आहे हा इंटरवल कुठून कुठपर्यंत असेल? ठीक आहे. फर्स्ट इंटरवल हे असेल बघा 0 टू π. ठीक आहे. इकडं -π टू 0. समोर जर आपण गेलो तर π टू 2π. अशा ह्या इंटरवल मध्ये हा जो y is equals to cot of x हा जो फंक्शन आहे तो कसा भेटतो? 1 1 and on 2.
ठीक आहे. मग आता यामध्ये जर बघितलं बघा, झिरोला काय येतो तो नॉट डिफाईन आहे, इन्फिनिटी मीन्स नॉट डिफाईन, आणि हा पायला पण कसा येतो नॉट डिफाईन. म्हणजे यामध्ये झिरो आणि पायला तो डिफाईन होतो का, नाही होत. ठीक आहे, म्हणून यामध्ये आपला झिरो आणि पाय हे दोन अँगल नसतील, आणि त्यासाठी आपण ओपन इंटरवल घेतो 0 to पाय. तसंच इकडे प्रत्येक काय असेल ओपन इंटरवल. ठीक आहे, म्हणजे आपण हा जो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे ती असेल आपली 0 to पाय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर जर y इज इक्वल्स टू कॉट ऑफ x हा काय दिलेला आहे आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, तर यासाठी जो इनपुट आहे, इनपुट ही x ची व्हॅल्यू, हा अँगल कुठून कुठपर्यंत असेल, तर तो असेल 0 to पाय, पण त्यामध्ये 0 आणि पाय नसेल, म्हणून ओपन इंटरवल येणार 0 to पाय. आणि येणारी व्हॅल्यू ही एनी रियल नंबर असेल, मीन्स काय असेल, तो आउटपुट आपल्याला भेटेल एनी रियल नंबर. म्हणजे यासाठी हा झाला डोमेन, आणि ही काय झाली त्याची रेंज. ठीक आहे, तर इन्व्हर्स साठी काय भेटेल मग, तर इन्व्हर्स भेटेल आपल्याला x इज इक्वल्स टू कॉट इन्व्हर्स ऑफ y. म्हणजेच इथे आपल्याला y हा इनपुट आहे, y म्हणजेच आपल्याला काय पुट करावं लागेल, एनी रियल नंबर. तर आउटपुट आपल्याला काय भेटेल, तर आउटपुट भेटेल आपल्याला अँगल मध्ये, आणि तो अँगल कुठून कुठपर्यंत असेल 0 to पाय. त्यामधला 0 आणि पाय असेल का, नाही. म्हणजे यासाठी इनपुट म्हणजे हा काय झाला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री, हा कॉट इन्व्हर्स साठी डोमेन, आणि ही काय झाली त्याची, ठीक आहे, ही झाली त्याची रेंज. ठीक आहे, ही काय झाली रेंज. म्हणजे हा जो कॉट इन्व्हर्स आहे, तर कॉट इन्व्हर्स साठी डोमेन येतो R, आणि याचा जो काही रेंज आहे ती रेंज भेटते आपल्याला 0 to पाय. रेंज काय भेटेल 0 to पाय. फिफ्थ नंबरचं फंक्शन बघा काय आहे, y इज इक्वल्स टू सेक ऑफ x, आणि हा y इज इक्वल्स टू सेक ऑफ x चा ग्राफ आहे. ठीक आहे, मग हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन जर आपण बघितला तर हा 1 1 and 2 आहे का, नाहीये. मग हा 1 1 and 2 कुठून कुठपर्यंत, म्हणजे हा जो फंक्शन आहे हा 1 1 कुठल्या इंटरवल साठीच बघा या ठिकाणी. ठीक आहे, इथं जर आपण बघितलं तर हा जो फंक्शन आहे हा 0 पासून बघा, आज 0 ला जी इथून ही व्हॅल्यू आहे, आज 0 to पाय बाय 2 साठी त्याच व्हॅल्यू आपल्याला रिपीट भेटतात परत कुठे 0 to मायनस पाय ला. ठीक आहे, म्हणजे आज 0 to पाय मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, 0 to पाय बाय 2 मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, आणि पाय बाय 2 to पाय मध्ये कशा व्हॅल्यू आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे हा आला डिफरंट एका क्वाड्रंट मध्ये, आणि हा डिफरंट याच्यामध्ये आला. ठीक आहे, म्हणजे हा 0 to पाय मध्ये हा जो फंक्शन आहे 0 to पाय, या ठिकाणी हा 0 to पाय साठी कसं भेटतो 1 1 भेटतो, कसं भेटतो 1 1. ठीक आहे, इथं मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2 नाही घेऊ शकत आपण, का, कारण मायनस पाय बाय 2 ला ज्या व्हॅल्यू आहे, मायनस पाय बाय 2 टू 0 मध्ये ज्या व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यू रिपीट भेटतात आपल्याला कुठून कुठपर्यंत 0 to पाय बाय 2 मध्ये. ठीक आहे, म्हणजे यामध्ये 0 to पाय बाय 2 मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या रिपीट होतात का पाय बाय 2 टू पाय मध्ये, नाही. म्हणजे हा जो फंक्शन आहे तर हा 0 to कुठल्या व्हॅल्यू साठी, पाय साठी, 0 to पाय मध्ये कसा होतो तो, तर 0 to पाय मध्ये हा जो फंक्शन आहे हा फंक्शन आपल्याला 1 1 and on 2 भेटतो. ठीक आहे, म्हणजे तो 1 1 and on 2 आला 0 to पाय. पण यामध्ये बघा एक जर आपण बघितलं तर हा पाय बाय 2 ला कसा आहे, इन्फिनिटी म्हणजे नॉट डिफाईन आहे, म्हणजे इथं पाय बाय 2 ला नॉट डिफाईन, पाय बाय 2 ला नॉट डिफाईन. म्हणजे हा 0 पासून पाय पर्यंत जेवढे अँगल आहे हा प्रत्येक अँगलला तो 1 1 भेटतो, बट त्यातला हा जो पाय बाय 2 अँगल आहे ह्या पाय बाय 2 ला तो नॉट डिफाईन आहे, म्हणून हा 0 to पाय मधला प्रत्येक अँगलला तो कसं भेटतो 1 1 and on 2 भेटतो, एक्सेप्ट दॅट पाय बाय 2, म्हणून त्यातला आपण पाय बाय 2 कट करणार. म्हणजे 0 to पाय मधला हा पाय बाय 2 येणार का, नाही. ठीक आहे, म्हणजे जर या ठिकाणी हा y इज इक्वल्स टू सेक ऑफ x हा जर फंक्शन असेल, तर या फंक्शन साठी याचा इनपुट म्हणजे अँगल कुठून कुठपर्यंत आहे 0 to पाय, 0 to पाय, एक्सेप्ट दॅट कुठला अँगल ज्यात कुठली व्हॅल्यू नाही भेटणार आपल्याला, तर ती नाही भेटणार पाय बाय 2. ठीक आहे, आणि मग आउटपुट आपल्याला काय भेटल, तर आउटपुट भेटतो बघा या ठिकाणी हा 1 पासून अप टू प्लस इन्फिनिटी, आणि हा 1 पासून अप टू मायनस इन्फिनिटी. फक्त हा जो सेक आहे हा सेक ह्या -1 पासून +1 पर्यंत असतो का, नाही. -1 टू +1 मध्ये नसतो, बाकी हा +1 पेक्षा मोठा असतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हा जो x आहे where x is greater than or equals to 1, म्हणजे where x is greater than or equals to 1,
और x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू -1. ठीक आहे, म्हणजे हा x कसा भेटेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू where x is greater than or equals to 1 and x is less than or equals to -1. ठीक आहे, म्हणजे हा 1 आणि 1 पेक्षा मोठा, -1 किंवा -1 पेक्षा लहान भेटतो. ठीक आहे, मधले -1 टू +1 असतो का? नाही, त्यात तो -1 असतो, पण -1 पेक्षा मोठे नंबर +1 असतो, पण त्याच्यापेक्षा लहान नंबर, म्हणजे हा -1 टू +1 मधले जे नंबर आहे ते येतात का? नाही. म्हणून त्याचा जो आउटपुट आहे तो भेटतो वेअर x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1 और x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू -1. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण सिंपली डिफाइन करू शकतो बघा, -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी मधले सर्व नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण लिहितो r एनी रियल नंबर एक्सेप्ट दॅट कुठून कुठपर्यंत येतो -1 टू +1, म्हणजे याला आपण सिंपली नोट करतो एनी रियल नंबर एक्सेप्ट दॅट -1 टू +1. त्यात तो -1 आणि +1 असतो, म्हणून आपण ही ओपन इंटरव्हल घेतली. म्हणून त्यासाठी याचा जो काही रेंज आहे ती भेटते आपल्याला. एक तर तुम्ही अशा फॉर्म मध्ये नोट करू शकता किंवा मग सिंपली हा असा नोट घेऊ शकतो. ठीक आहे, हा झाला या ट्रिग्नोमेट्री साठी. आता इन्व्हर्स साठी मग आपल्याला x इज इक्वल्स टू इन्व्हर्स काय भेटेल? y. हा, x इज इक्वल्स टू सेक इन्व्हर्स ऑफ y भेटेल. ठीक आहे, आणि मग हा याचा रेंज सांगा. मग आता याचे हा जो डोमेन आहे हा झाला डोमेन आणि काय झाले रेंज. ठीक आहे, तर मग यासाठी y म्हणजे आता रेंज होता, तर इकडं काय भेटेल तो डोमेन, म्हणजे याचा डोमेन काय येणार तर असेल एनी रियल नंबर एक्सेप्ट दॅट -1 टू +1, आणि मग याचा जो काही रेंज आहे ही रेंज काय भेटेल 0 टू π, पण त्यातला कोणता अँगल नसेल तर तो नसेल π/2. का? कारण π/2 ला तो कसा आहे नॉट डिफाइन आहे. π/2 ला कसा आहे तो नॉट डिफाइन इन्फिनिटी भेटतो, पण तो आपल्याला भेटेल का? म्हणजे या ठिकाणी हा जो सेक आहे सेक इन्व्हर्स साठी आपल्याला डोमेन काय भेटेल तर याचा डोमेन येणार बघा एनी रियल नंबर एक्सेप्ट दॅट -1 टू +1, आणि रेंज काय असेल तर रेंज असेल 0 टू π एक्सेप्ट दॅट विच अँगल π/2. त्यातला π/2 मायनस घेतोय, म्हणजे 0 टू π मधला π/2 नाही घ्यायचा, π/2 सोडून बाकी ऑल अँगल्स येणार त्यामध्ये. लास्ट फंक्शन आहे बघा y इज इक्वल्स टू कोसेक ऑफ x. ठीक आहे, y इज इक्वल्स टू कोसेक ऑफ x साठी हा काय आहे त्याचा ग्राफ आहे. मग यात जर बघितलं आपण तर हा जो फंक्शन आहे हा 1 1 and 1 2 आहे का? नाहीये. मग 1 1 and 1 2 को हा डिफाइन करायचा आहे, 1 1 and 1 2 मध्ये कन्वर्ट करायचं तर आपल्याला या फंक्शनला डिफाइन करावं लागते इंटरव्हल मध्ये. मग बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं बघा बरं, हा जो फंक्शन आहे हा 0 टू π मध्ये बघा, हा 0 टू π, हा 0 टू π मध्ये ह्या सर्व व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटतात आपल्याला. ठीक आहे, आणि डिफरंट भेटतात, म्हणजे 0 टू π मध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्याच आपल्याला π/2 टू π मध्ये रिपीट भेटतात इकडे. म्हणजे हा 0 टू π घेऊ शकतो का? नाही, कारण इथल्या ज्या व्हॅल्यू त्या ऍज इट इज रिपीट इकडे आपल्याला भेटतात. ठीक आहे, पण इकडे 0 टू π मध्ये ज्या व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यू जर आपण 0 टू -π मध्ये घेतलं तर तो कसा आहे बिलो साइडला आहे, म्हणजे तो कसा भेटतो निगेटिव्ह भेटतो. ठीक आहे, म्हणजे त्या व्हॅल्यू रिपीट भेटतात का? नाही. 0 टू π/2 मध्ये पॉझिटिव्ह आल्या आणि 0 टू -π/2 मध्ये त्या निगेटिव्ह आल्या, म्हणजे डिफरंट व्हॅल्यू भेटल्या. कुठली व्हॅल्यू रिपीट होते का? नाही. म्हणजे यासाठी इंटरवल आपल्याला भेटते -π/2 टू +π/2. ठीक आहे, -π/2 टू +π/2. बट मग हा -π/2 टू +π/2 च्या मध्ये जर आपण बघितलं तर हा 0 वरती बघा, हा 0 वरती हा जो फंक्शन आहे तो कसा होतो नॉट डिफाइन. इन्फिनिटी येतो म्हणजे तो फंक्शन कसा भेटतो आपल्याला नॉट डिफाइन भेटतो, आणि ज्या अँगलला तो नॉट डिफाइन असेल तो अँगल आपण काय करतो एलिमिनेट करतो. म्हणजे हा -π/2 टू +π/2 मधला हा 0 अँगल काय होणार यामधला एलिमिनेट होणार, म्हणजे -π/2 टू +π/2 मधला each and every अँगल येणार एक्सेप्ट दॅट 0 अँगल. ठीक आहे, म्हणजे जर या ठिकाणी y इज इक्वल्स टू कोसेक ऑफ x हा जर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेला असेल तर ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी याचा इनपुट, ठीक आहे, हा इनपुट x काय येणार तर अँगल पुट करणार, आणि अँगल कुठून कुठपर्यंत -π/2 टू +π/2. फक्त त्यामध्ये आपण कुठला अँगल नाही पुट करणार तर त्यामध्ये आपण 0 नाही पुट करणार. का? कारण की 0 ला तो फंक्शन कसा होतो नॉट डिफाइन आहे, तो इन्फिनिटी भेटतो, म्हणून तो अँगल सोडून बाकी ऑल अँगल्स आपण यामध्ये पुट करणार. ठीक आहे, हा झाला यासाठी डोमेन.
ठीक आहे, हा इनपुट. आणि मग हे अँगल पुट केल्याच्या नंतर आपल्याला जो काही आउटपुट भेटेल, आउटपुट काय भेटेल तर बघा त्या ठिकाणी आउटपुट याचं काय येणार तर हा झाला 1 1 ची लाईन, म्हणजे हा +1 आणि हा -1. तर हा +1 पासून अप टू कुठपर्यंत व्हॅल्यू इन्क्रीज होतात इन्फिनिटी पर्यंत, आणि इथं -1 पासून कुठपर्यंत डिक्रीज होतो तो -इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे, म्हणजे हा -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी मीन्स एनी रियल नंबर, बट एक्सेप्ट दॅट कुठून कुठपर्यंत नसतो तो -1 टू +1 नसतो. म्हणजे याला डिफाइन करताना आपण वेअर x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू +1 अँड x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू -1 येणार, किंवा सिंपली आपण याला डिफाइन करणार एनी रियल नंबर, एव्हरी रियल नंबर एक्सेप्ट दॅट -1 टू +1. त्याच्यामध्ये तो ग्राफ नाहीये म्हणून तो -1 टू +1 च्या मध्ये असेल का नाही. ठीक आहे, हा झाला ट्रिग्नोमेट्री. मग याचं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री काय भेटेल, x इज इक्वल्स टू कोसेक इन्व्हर्स ऑफ y. ठीक आहे, आणि मग आता इनपुट आपण काय देणार y, y म्हणजे इथं व्हॅल्यू येणार, मग ती व्हॅल्यू काय असेल तर ती असेल r एक्सेप्ट दॅट -1 टू +1. आणि ही व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर आपल्याला आउटपुट म्हणजे हा x ची व्हॅल्यू काय आहे -π/2 टू +π/2 एक्सेप्ट दॅट 0. एक्सेप्ट दॅट काय असेल तो 0. म्हणजे हा झाला का इन्व्हर्स फंक्शन साठी डोमेन, आणि ही काय झाली याची रेंज. ही काय झाली रेंज. म्हणजे हा जो कोसेक इन्व्हर्स आहे, कोसेक इन्व्हर्स साठी आपल्याला डोमेन भेटतो एनी रियल नंबर एक्सेप्ट दॅट -1 टू +1, आणि याचा डोमेन रेंज आपल्याला भेटते -π/2 टू +π/2 एक्सेप्ट दॅट विच अँगल 0, एक्सेप्ट दॅट 0. तर हा टेबल आपल्याला भेटला बघा, हा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आणि या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डोमेन रेंज. ठीक आहे, डोमेन आणि रेंज. तर लक्षात ठेवा हा जो रेंज आहे त्या रेंजलाच आपण म्हणतो या ठिकाणी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच, पण जो रेंज आहे ही रेंज म्हणजे काय असेल याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच असेल. ठीक आहे, या रेंज मध्ये आपण -π/2 टू प्लस, ठीक आहे, -π/2 टू +π/2 या बाकी यासाठी म्हणजे हा जो सर्व टर्म्स आहे यांना म्हणतात प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. ठीक आहे, तर हा झाला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा हा टेबल. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरचे जेवढे काही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला हा टेबल माहिती पाहिजे. ठीक आहे, कसा आला तो टेबल, डोमेन हाच का आला, रेंज म्हणजेच प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच हीच का आली, याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आपण आता बघितलेलं आहे. ठीक आहे, आता याला लक्षात कसं ठेवायचं तर सिंपली लक्षात ठेवा बघा, हा जो टेबल आहे हा टेबल लक्षात ठेवण्यासाठी सिंपल एक ट्रिक तुम्ही यूज करू शकता. जसं आपण जर या ठिकाणी हा क्वाड्रंट जर ड्रॉ केले, ठीक आहे, हा x ऍक्सिस आणि हा y ऍक्सिस, तर आपल्याला माहिती बघा इथं जर अँगल हा 0 असेल तर 90, आणि या ठिकाणी काय भेटेल तो 180. ठीक आहे, आता बघा आपण जर या ठिकाणी अँगल हा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये जर मेजर करत असेल तर तो किती भेटेल, इथून x आणि y मधला अँगल किती असतो 90, परपेंडिक्युलर असते म्हणजे 90, म्हणजे या ठिकाणी हा किती असेल 90. याला अँटी क्लॉकवाइज मेजर केलं तर इथे किती भेटेल तो 90, आणि याला जर आपण क्लॉकवाइज मेजर केलं तर इकडे पण तो किती येणार 90 क्लॉकवाइज. ठीक आहे, पण तो क्लॉकवाइज घेतो म्हणजे साइन काय असेल मायनस. लक्षात ठेवा 0, इकडे जर आपण आलो तर हा किती येणार +19, इकडे किती असेल -90, दॅट इज +π/2 आणि -π/2. यालाच आपण याला इथपर्यंत कसा मेजर केला तो क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज, तर हा 0 90 आणि किती येणार 180 म्हणजे पाय. ठीक आहे, तर बघा त्या ठिकाणी जो काही साइन आहे, साइन इन्व्हर्स, ठीक आहे, साइनचं रिलेशन जसं ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण बघितलं होतं, साइनचं रिलेशन कोणासोबत असतं कोसेक, म्हणजे या ठिकाणी तो भेटेल पुढचा साइन ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी काय असेल कोसेक, आणि त्याच ठिकाणी कोण असेल टॅन, कारण टॅन काय असतो साइन अपॉन कॉस असतो, म्हणजे या ठिकाणी तो काय भेटेल साइन टॅन आणि कोसेक. हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे आपल्याला सेम प्रिन्सिपल, या सर्वांची सेम प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच भेटते. म्हणजे या ठिकाणी हा -π/2 टू +π/2 मध्ये कोण असतो तर तो असतो साइन इन्व्हर्स, देन कोसेक इन्व्हर्स, आणि कोण असतो टॅन इन्व्हर्स. एवढं लक्षात ठेवा. -π/2 टू +π/2 मध्ये साइन, साइनचं रिलेशन कोणासोबत असतो कोसेक, म्हणून साइन इन्व्हर्स कोसेक इन्व्हर्स, आणि हा काय असतो टॅन इन्व्हर्स.
ठीक आहे, कुठं मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू साठी. आणि बाकी कॉस आहे बघा, हा कॉसचं रिलेशन कोणासोबत असतं, सेक सोबत. ठीक आहे, म्हणजे कॉसचं रिलेशन सेक सोबत. आणि हा कॉट मध्ये काय असतं, कॉस अपॉन साइन, म्हणजे इथं न्यूमरेटर मध्ये कोण भेटतो, कॉस, म्हणून जिथं कॉस आहे तिथंच कोण असेल, कॉट असेल. आणि त्यासाठी काय आहे तो मायनस 0 टू कुठं 0 टू पाय साठी तो भेटेल कॉस इनवर्स. देन कोण भेटेल आपल्याला, कॉस रिलेशन सेक सोबत असतं म्हणून सेक इनवर्स. आणि कॉट इनवर्स मध्ये कॉस हा न्यूमरेटर भेटतो म्हणून कॉट इनवर्स. फक्त यामध्ये लक्षात ठेवा की याचा जो काही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे, तर हा जो मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू मध्ये आपल्याला साइन इनवर्स, कोसेक इनवर्स आणि कोण भेटतो, टॅन इनवर्स. पण यामध्ये जर आपण बघितलं तर साइन हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे कुठल्याच अँगलला इन्फिनिटी नसतो, म्हणून हा मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू वाला मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू. बट कोसेक इनवर्स बघा, मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू पर्यंत जाताना काय भेटतो आपल्याला, कोसेक. आणि कोसेक हा मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू ट्रॅव्हल करताना मध्ये झिरो अँगल येतो, आणि झिरोला तो कसा असतो, नॉट डिफाइन असतो. म्हणून आपण हा कोसेक साठी काय करतो, मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू मधला झिरो अँगल हा रिड्यूस करतो, एलिमिनेट करतो. ठीक आहे. आणि टॅन साठी हा मायनस पाय बाय टू ला प्लस पाय बाय टू ला तो नॉट डिफाइन असतो, म्हणून आपण मायनस पाय बाय टू आणि प्लस पाय बाय टू स्किप करतो, म्हणून तो ओपन इंटरवल येतो मायनस पाय बाय टू टू प्लस पाय बाय टू. आणि सेम कॉस इनवर्स, सेक इनवर्स आणि कॉट इनवर्स साठी तो इंटरवल भेटते आपल्याला 0 टू पाय. म्हणजे ही जी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच आहे ती भेटते 0 टू पाय. आणि आज 0 टू पाय मध्ये जर आपण बघितलं तर कॉस इनवर्स साठी तो 0 टू पाय कुठल्या अँगलला नॉट डिफाइन नसतो, म्हणून तो डायरेक्ट 0 टू पाय भेटेल. ठीक आहे. बट हा कॉट इनवर्स साठी हा 0 ला आणि पाय ला नॉट डिफाइन असतो, म्हणून आपण तिथं ओपन इंटरवल घेतो 0 टू पाय. आणि हा जो थर्ड आहे सेक इनवर्स, तर सेक इनवर्स 0 टू पाय पर्यंत जाताना पाय बाय टू ला तो नॉट डिफाइन असतो, इन्फिनिटी असतो, म्हणून त्यातला आपण पाय बाय टू एलिमिनेट करतो. 0 टू पाय एक्सेप्ट दॅट पाय बाय टू. ठीक आहे. त्यामध्ये लक्षात ठेवा थर्ड क्वाड्रंट मध्ये काहीच नसतो, थर्ड क्वाड्रंट मध्ये कुठलीही व्हॅल्यू भेटत नाही. आलं. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा जो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या कन्सेप्ट डिटेल मध्ये बघितलेला आहे. परत एकदा सांगतो की हा जो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला हा जो टेबल आहे, हा टेबल खूप महत्वाचा आहे. हा टेबल तुम्हाला लर्न झाला पाहिजे. ठीक आहे. यामध्ये हा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हा डोमेन, रेंज म्हणजेच काय असेल त्याला सिंपली काय नोट करणं तुम्ही, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट डिटेल मध्ये समजली असेल. असेच अजून नवीन नवीन चॅप्टर वरचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, गुड डे.